मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण भेटणार आहोत अंजली सौरभ पुरंदरे या माऊलीला। बीबी हट्टी या वाराणसी काशी इथे राहणारी ही माऊली, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज माझ्या चेहऱ्यावरती ना थोडेसे प्रसन्न भाव दिसत आहेत। याचं कारण काहीसं वेगळं आहे। या गल्लीतून चालत असताना, या बनारसच्या छोट्या छोट्या गल्ल्या पार करत असताना अचानक आमच्या कानावरती शब्द पडले। हे जे उजव्या बाजूला घर आहे ना, हे घर नाहीये, हा वाडा आहे। आणि हा वाडा कोणाचा आहे तर कान्होजी राजे आंग्रे यांचा। साहजिकच आहेत, पावलं थबकली, लगेच वळलो, आत आलो आणि इथे आल्यानंतर हा इतका उत्तम असा वाडा बघितला। ऐतिहासिक वास्तूमध्ये आम्ही आलो। इतक्यात परत पटकन दुसरी आठवण अशी झाली की सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली आणि ती सुरुवात महाराष्ट्रात केली। पण महाराष्ट्राच्या नंतर भारतात महाराष्ट्राबाहेर जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तो वाराणसीमध्ये म्हणजे बनारसमध्ये झाला। तो सुद्धा कान्होजी राजे आंग्रे यांच्या वाड्यात झाला आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागेच गणेशोत्सव, गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होते आणि हा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात इथे साजरा होतो। या वास्तूला नमस्कार करूया, नतमस्तक होऊया। यंदाचं 123वं वर्ष आहे या श्री गणेशोत्सव आयोजनाचं। या वास्तूकडे तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि मला खात्री आहे ही ऐतिहासिक वास्तू तुम्हाला तथास्तु म्हटल्याशिवाय राहणार नाही। चला, पुरंदरे कुटुंब वाट बघताय, सुरुवात करूया या काशीमधून, या वाराणसीमधून, या बनारसमधून आजच्या गप्पांना। भेटूया पुरंदरे कुटुंबाला। माझं नाव अंजली पुरंदरे आहे। मी एम ए इकॉनॉमिक्स केलं आहे आणि सध्या मी एक हाऊसवाईफ आहे। माझं जन्मस्थळ ग्वालियरचं आहे, पण नंतर आम्ही आईबाबांबरोबर नागपूरला शिफ्ट होऊन गेलो होतो, तर माझं लहानपण नागपूरला झालं आहे शिक्षण 7वीपर्यंत। मग अगेन आम्ही शिफ्ट झालो ग्वालियरला। मग माझं फर्दर स्टडीज मी ग्वालियरला केली एम एपर्यंत। मला डान्स पण आवडतं आणि मला गाणं पुष्कळ आवडतं। म्युझिकमध्ये माझा इंटरेस्ट आहे। सुरुवातीपासून म्युझिकमध्ये पण मी कोविडपर्यंत केलेलं आहे शिक्षण। मी आता पुष्कळ एक्सायटेड आहे भाऊजीशी सुद्धा भेटायला। आणखी मी सर्वांना इन्फॉर्म केलेलं आहे की आपण या, आणखीन पुष्कळ तयारी यांना पण सांगितलं आहे, आपल्या हजबंडला सुद्धा, की स्वीट्स आणा, आणखीन सर्वांना इन्फॉर्म करा, मग सर्व एकत्रित होणार आणि आम्ही सर्व भेटू त्यांच्याशी। भाऊजी, आम्ही तुमची वाट बघतो आहे, प्लीज लवकर या। नमस्कार। नमस्कार। आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। घ्या आता उखाणा घ्या। धनात धनवान, गुणात गुणवान, सौरभ माझे आहे मी म्हणून भाग्यवान। अरे वा, त्या ओळख करून सगळ्यांची। हो, हे माझे नमस्कार। नमस्कार। आणखीन हे पण आमचे पायगुंड्यांकडे आमच्या ओळखीचेच आहे त्यांची। हे काका आहे आमचे मोठे, आणखीन हे आनंद काका आहे, हे लहान काकू, मोठे काकू, आणखीन पण एक काका कोण आले नाही आहे, हे पण पायगुंड त्यांचे सून आहे। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। 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 सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण नागपूरचं, बॉर्न तर ग्वालियरचं आहे, पण नंतर आम्ही नेक्स्ट इयर नागपूरला शिफ्ट होऊन गेलो होतो, तर माझं 7th स्टँडर्डपर्यंत शिक्षण तिथे नागपूरमध्ये। आपण तुमचं बालपण? आमचं इथलंच आहे। मी पहिल्यापासून तुम्ही इथे? आम्ही बघा ऐकलं आहे की आम्ही जेजुरीचे होतो। ऐकलंय जेजुरी, बघा खंडोबा आणि म्हणजे हे कसं कनेक्शन आहे ना। हां, मला ते ऐकलं आहे आपल्या बाबांशी, आजोबांशी की आमचे पूर्व इथे आले होते, त्यापासून ते इथे राहिले, ते तुम्ही इथेच राहिले। आम्ही इथले 100 वर्ष। पण इकडे या गल्लीमध्ये फिरत असताना आता तुम्हाला तर ते सवयीचं झालंय, पण सकाळी गेलेला संध्याकाळी व्यवस्थित घरी येतो? मला तो प्रश्नच पडला। आम्ही तर गाडीने येऊन जातो। तुम्ही तर गाडीने येऊन जाता, हॅबिच्युअल आहे बिलकुल। आणि माझ्या पुढे जो चालत होता त्याला म्हटलं, बाबा जरा तू उजवीकडे गेलास आणि मी डावीकडे गेलो तर तुमच्यासारखं परत 100 वर्षांनी मी इथेच सापडायचो। टोटल कन्फ्युजन आहे गल्यांमध्ये। पण काय वातावरण आहे,
गंगेचा म्हणून तर घाट आम्हाला आहे. विश्वासच नव्हता की तुम्ही आणि गल्लीमध्ये याल. का नाही येणार? आम्ही हे सुचत होतो कोण येणार आहे त्याच्या वाट पाहत होतो की टीव्ही बघू तर कोण आहे. तर हे पता नव्हता. आम्ही पण भाग्यशाली आहे की मग तुम्ही बघा, आमच्याकडे आला. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळा प्रवास केलेला आहे. कसं वाटतंय वहिनी, आज होम मिनिस्टरचं मगाशी त्यांनी सांगितलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. का तुम्हाला असं वाटलेलं आम्ही येणार नाही आम्ही बनारस तर विचार पण नव्हता केला की तुम्ही इथे याल. मला वाटतं की गल्ल्याकुच्च्यांमध्ये कोण येणार आहे आपल्या इथे, कॉलनीमध्ये सगळे जाणार, आपल्या इथे तर कोणी नाही येणार. पण जेव्हा ऐकलं की आपण येणार आहे तर मला खूप आनंद झाला. एकदम असं वाटलं की कधी येतात ते, कधी येतात येतात. आज एकदम समक्ष तुमच्याशी भेटून खूप प्रसन्नता झाली. प्रकटच झालो. खूपच बढिया, खूप बढिया वाटलं एकदम. तुमचं लग्न कसं जमलं? तुम्ही इतक्या लांब राहणारे, हे इकडे बनारसमधले, मग भेटले कुठे? त्यांचे रिलेटिव्स ग्वाल्हेरमध्ये राहतात, नायक म्हणून. तर आम्ही सुद्धा ग्वाल्हेरमध्ये शिफ्ट झालो होतो. तर तिथे एक वेडिंगमध्ये आम्ही भेटलो. तर माझी मोठी मावशी आहे लीला मावशी म्हणून. तर त्यांना ते काही खात होतं, त्यांना तहान लागली. तर त्यांनी माझ्याशी असं सहज की पाणी आणून दे स्टॉल. तर मला पाणीचं स्टॉल दिसत नव्हतं. तर मी हे समोर उभे होते त्याच्याशी विचारलं की पाणीचं स्टॉल कुठे आहे. मग हे म्हणाले चल गंगाला चल, तुला पाण्याचं अख्खी पाणी यांनी भरलेली गंगाच दाखवतो तुला. मग पाण्याचं काय झालं? तर मग तसंच सांगितलं. तर मग यांची आई पण आली तिथून आणि यांची एक आत्या आहे ते पण आले. आत्याच आहे ना, वहिनी. हां, वहिनी पण आले. आणि तर त्यांनी म्हटलं ही मुलगी कोणती, तर कोण, तर त्यांनी तर मावशी इंट्रोड्यूस करवलं. तर म्हणून की अरे मी त्यांच्याशी आता भेटलीच होती, महिनी ओळख करवली. काय झालं? माझी आई आणि हिची आई. तर आपल्या आईला म्हणतो आता मी जातो ते म्हणजे 5 मिनिट रुक. तर म्हटलं हे 5-5 मिनिट हे लोक करतात काय. तेवढ्यात या आल्या, या म्हणणार पाणी कुठे आहे. तर म्हणजे कोण आहे यार, कोण मला पाणी विचारते. तर मी म्हटलं इथेच पाणी. तर थोड्या वेळाने ते म्हणाले की तुम्ही लोक गोष्टी करून घ्या. तिथे समजा सगळं तिथल्या तिथे जाऊन गेलं लगभग. नाही, मग नेक्स्ट डे त्यांनी म्हटलं पत्रिका आम्ही बघून घेतो. पण त्या दिवशी तुम्ही दोघांनी मनात ठरवलं होतं? अनएक्सपेक्टेड होतं असं काही. ह्यांनी तर रात्री 11 वाजता परत फोन करून दिला कोणाला? आम्हाला. काय म्हणजे नक्की आहे की काय. तर मी म्हटलं की आम्ही 11 सकाळी वाजता सांगू. 10 वाजता केलं होतं कन्फ्युजन. ते ती 10-11. तर मी म्हटलं की आम्ही सकाळी सांगू तुम्हाला विचार. आणि मग सकाळी सांगितलं? हो, सकाळी आम्ही सांगितलं. मग काय? तर काका लोक आमचे पत्रिका इथेच होते. मिळाली आहे म्हणे, पत्रिका की मिळाली. आम्ही आमचे लोकं काका लोक इथे इथेच होते. म्हणाले मी आपल्या भावांशी पहिले गोष्टी करून घेणे की असं असं आहे. पण तुम्ही दोघे बोलले नाही त्या दिवशी? नाही, वेडिंगच्या दिवशी तर मी नाही भेटलो. तर व्हॉट्सअपवर नुसतं आपलं बायोडाटा प्रोफाईल वगैरे शेअर केलं होतं. मग त्याच्यानंतर मग पत्रिका मिळाली. मग नंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले लोक, मग भेटलो. किती वर्ष झाली हो लग्नाला? अरे आत्ता 1 वर्ष वर्ष झालं. झालं. अरे आत्ता नवीन आहे म्हणजे? नवीनच आहे आम्ही. मग वर्षभरातला मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? शिलाँगमध्ये झालं होतं. शिलॉनमध्ये काय झालं? शिलामध्ये काही नाही अशी, म्हणजे आम्ही काय ते शिलाँगमध्ये काय मी तिला म्हटलं की हा शॉर्टकट एकडनं चलतो. म्हणजे पार्कमध्ये गेलो होतो. गुगल मॅप ऑन करून घेतला, तो दाखवतो. तो म्हणे तू थोडं चालत गेलो 1-2 किलोमीटर, काही पता नाही कुठे कुठे घुमावतो तू. आता विचार, आता अंधार होतो, मला भीती वाटते. म्हटलं अरे काही नाही होणार, म्हटलं तिथे बहुत सेफ आहे, म्हणजे काही नाही. मग आम्ही विचारलं, मग परत मागे आलो. तेव्हा मतलब फसवलं तुम्हाला? म्हणजे पार्कची एक्झिट जी होती ना, ती मी म्हणत होते ती इथून जायचं आहे. आणि म्हणजे की नाही यार इथे एंट्री थी तर हे नसेल आहे, थोडं दुसरं असेल. तर दूर जाता जाता पुष्कळ दूर चालले गेलो. तर मग कोणी नेपाली अशी फॅमिली मिळाली. मग आम्ही फायनल त्यांच्याशी विचारलं की नाही इधर तर कोणती इथे तुम्हाला टॅक्सीसुद्धा नाही मिळालं, तुम्ही वापस तिथेच जा, बॅक होऊन जा. आपण काय करता इथे? इथे माझं ट्रॅव्हलिंगचं काम आहे. वर्ष झालंय लग्नाला. किती ट्रिप झाल्या दोघांच्या? 2 झाले. आता अजून किती पाहिजेत वर्षात? अरे ट्रिप तर मतलब मला त्यांना तसं ट्रॅव्हलिंगचा पुष्कळ शॉक आहे, पुष्कळ. मला नाही अजिबात, तुम्हाला पण यांना. वर्षभरात या किती वेळा रागावल्या? आता हे तर आता लिहून तर 300 डेज मध्ये किती दिवस? आउट 2-3दा फक्त? अरे बरं आहे, मग ॲव्हरेज कमी आहे चिडण्याचा. ते काय होतंय ना, आमचं बॅलन्स होऊन जातं. जेव्हा हे रागवतात मी गप्प बसून जाते, जेव्हा माझं टेम्पर हाय होतं तर हे गप्प होऊन जातं. पण लग्नानंतर काय फरक पडतो का हो? बहुत फरक पडतो. काय पडतो? कुठे जायचं आहे हर 10 मिनिटांनी फोन, कुठे किती, तू 10 मिनिट सांगितले 15 मिनिटं होऊन गेले. बापरे, एवढा बदल होतो? हा सगळ्यात मोठा बदल असतो. काय नाही, फोन उचलतात,
ज्यांचा पण फोन येते 1 तासपर्यंत गोष्टी करणार, माझं उचलतात 1 मिनिटामध्ये राहू द्या, तर मी जरा कामात ठेवून देतात, 1 सेकंडमध्ये ठेवून देतात. तुमचा फोन 1 मिनिटात आणि बाकीच्यांचे फोन 15-15 मिनिट, 1 तास, अर्धा काय हो? तास. काय अरे या काय सांगणार त्याचं, खाऊन घे, हे करून घे, ते करून घे, ते काय रोज रोज ऐकून येतं, खाऊन देते आपल्याला पताच रोज कशाला. इतकं छान मराठी कसं काय बोलता हो तुम्ही? माझी आजी बोलायची माझ्याशी पुष्कळ, बाबा सुद्धा बोलायचे. आणखी सब्जेक्ट पण होता 7th स्टँडर्ड पर्यंत मराठी, नागपूरमध्ये तर राहतच. पण तुम्ही इथे कुठली भाषा जास्त बोलतात? आम्ही मराठी पण बोलतो, सर्वजण बोलतो. तुम्हाला कुठली कुठली भाषा येते इथे? मला हिंदी, इंग्लिश, भोजपुरी. भोजपुरी येते? मला शिकवा भोजपुरी. अशी कशी शिकवता नाही येत, बोलता येते. बरं ती बोला ना, मी तुम्हाला आता सांगतो एक वाक्य, ते तुम्ही बोला मग मी बोलतो. फक्त हळूहळू बोला म्हणजे मलाही जमेल. इथे आलो आता मी गंगा घाटवर फिरायला जाणार आहे. या आईले गंगा घाट फिरे के जाय के हो हे बोलेपर्यंत मुंबईला जाईल परत. बरं आम्ही ना घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक चिठ्ठी मी वाचून दाखवणार, तिकडे दुसरी चिठ्ठी मिळणार. ती मोठ्याने वाचा म्हणजे सगळे मदत करतील. 1 मिनिटामध्ये चांदीची अन्नपूर्णा घेऊन या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत. जा अधून. आचार. वाजंत्री मंडळी. 30 सेकंद झाली. बीट नाही लिहिलंय, बीट लिहिलंय. 10, 9, 8. हे चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. ही चांदीची तुळसही मिळाली आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. तुमच्याशी बोलायला लागल्यावर पाठीमागे वेगवेगळे आवाज येतात. कधी मोटरसायकलचा आवाज येतो, कधी भांड्यांचा आवाज येतो, कधी कुठला तरी मोठा ठाम ठूम, कुठे कोणतरी बँड वाजवतं. हे कसले कसले आवाज येतात? हे ते दूध दहीवाले त्यांचे आवाज येत राहतात. त्यानंतर रात्री 11 कुत्र्यांची आवाज. अरे बाप. एक भोकेल दुसरा भोकेल असे कॉम्पिटिशन चालते आमच्याकडे. अंताक्षरी. हा डेलीच आहे. तो म्हणे तू जोराने कसं भोकला, मी आणि जोराने भोकला. अरे वा. बरं या ठिकाणी या दोघांबद्दल कोणी काही बोलणार आहे का? मी तिची काकू आहे, अंजलीची. मनमिळाऊ आहे ती, सगळ्यांना तिने आपलंसं करून घेतलेलं आहे आणि खूपच बढिया आहे ती. एकदम तिला माणसाचं खूप ओढ आहे. एकदम खूप छान आहे. एकदम आम्ही पण मुलीसारखंच ठेवतो तिला. ती पण आम्हाला आपलं आईवडील समजते. सून खूप छान आहे, मनाला सगळ्यांना घेऊन चालते. आणि एक मेन म्हणजे आमचं सांगणं आहे की आम्ही तिने जेजुरी म्हटलं, जेजुरीने आम्ही राहणार सासवडचे. पिंपरी चिंचवड आमचं गाव तिथे. हे काका आहेत. तर आमचे वडील काका वगैरे जायचे तिथे. आता आम्ही तर कधी नाही गेलो, आम्ही तर नुसते सासवडला गेलो होतो जेजुरी दर्शन वगैरे, तेव्हा जास्त सासवड पाहिलं. कोण गाणं म्हणणार आहे म्हणाला? काजळी रात्री सहोसी तूच तारा, वादळी लोके सहोसी तू किनारा, मी तशी आले तुझ्याही आज दारी, भावनांचा तू बुके लारे मुरारी. वा वा वा. गाणं तर सुंदर गायलातच, त्याबद्दल अभिनंदन. आता या ठिकाणी या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे आणि या खेळात किती बक्षीस मिळणार ते यांच्यावर ठरणार आहे. कारण तुम्ही चित्र काढायचं आणि घरातल्यानी ओळखायचं. यांनी जर ओळखलं तर वहिनीला बक्षीस मिळणार. बघूया पहिलं चित्र कुठलं आहे.
10 9 8 बोलू नका 7 6 5 4 कोणी सांगितलं कसं काय ओळखलं तुम्ही चला अभिनंदन हे बक्षीस तुम्हाला मिळालं त्यांची मैत्रीण आहे ना म्हणून समजून गेलं. आता तुम्ही काढायचं चित्र दहा बोलायचं नाही 9 8 6 5 तुम्ही काय सांगितलं म्हणजे काय बैल अरे बरोबर आहे इथे सांड म्हणतात बैलाला अभिनंदन अभिनंदन तिसरं चित्र तुम्ही काढा मलईयो म्हणजे काय असतं दुधाचा एक प्रकार आहे अशा प्रकारचे तिचा फेस असतो दुधाचा तो आहे तो मलाई पुरी आहे ती हां मलाईची पुडी करतात ते लोक मलाई खूप करतात त्याच्यात सगळं प्रकारचे मग ह्याला काय म्हणायचं आता हे या अभिनंदन हे बक्षीस तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या वाचू हो काय हो काय खुश झाले बघा वाचा थोड्या कळतील आणि कळतील ना तुम्ही खूप बोलता ते मिस्टरांना आवडत नाही खरं आहे कधी कधी थोडे अशी बोलून देतात. आपल्या मनाचं तेच करता हो थोडी काय हो? मनाचं करणारी आहे. खूप जोरात बोलता तुम्ही असा आरोप आहे काय हो आम्ही दोघंच जोराने बोलतो. एक अपेक्षा सांगा त्यांच्याकडून म्हणजे सर्वांना इम्पॉर्टन्स तर देतात हेल्पफुल नेचर पुष्कळ जास्त आहे ना त्याचं स्वतःवर लक्ष कमी देतात तर माझं ते की तुम्ही आपल्या डाईटवर आणि आपल्या स्वतःवर पण थोडं लक्ष द्या नंतर सर्वांचं तर द्यायचंच आहे पण तुम्ही तुम्ही स्वतः हेल्दी राहणार तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांचं पण करू शकता हेल्प. तुमची अपेक्षा सांगा म्हणजे ही पूजा हे सगळं करते ती हिला एवढी उमेद असते की मी पण तेवढ्याच वेळ करू आणि तेवढीच करू. आपलं काय असं आपण सकाळी उठलं स्नान केलं देवाला हात जोडले आपली पूजा होऊन गेली तर हीच एक अपेक्षा आहे की हे ती माझ्याची अपेक्षा कमी करेन माझ्याकडे बस एकच मंदिरात जात होतो हर वर्षी खंडोबा जरूर जातो. जेजुरीला जाता तुम्ही हर वर्षी जातो. अरे वा त्याची एक मजा सांगू तुम्हाला या जेजुरीवरून आठवण झाली हिला खूप होतं की मला दर्शन करायचं आम्ही शिलाँगहून पुण्याला पोहोचलो मग पुण्याला पोहोचल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो तिला ना अजून आपल्याला 4-5 दिवस बनारस जायला आपण 2-3 दिवसानंतर चलू ती म्हणते नाही रविवारचा वार आहे आपण रविवारी चलू ते म्हणते खूप भीड असेल म्हणजे नाही असं काही नाही आहे तर मग मी माझ्या भावाचा मुलगा राहतो पुण्याला तर मी त्याला म्हटलं की असं आहे तू रविवारचीच गाडी बुक कर आपण रविवारी चलू तो म्हणाला मग कोणतं पुराणं की नवीन ते म्हटलं हिला मंदिरचा बहुत शौक हिला घेऊन चलू पण पुराण्यामध्ये होऊ शकतं थोडंसं हिचं मंदिरचं मजा येईल बहुत म्हणजे आता ते चढू लागले म्हणते हे कोणत्या मंदिरात तू आणलंय मला शिळा वाढत चाललाय संपतच नाही मी आता थकून गेले आता आई हा बहुत हालत खराब होऊन गेली कारण ती 2 खंडोबा जुने जास्त उंचवेर पायऱ्या खूप उंच आहे ना कडेपठारावर तुम्ही गेलात आणि मग नवीनवाले जे बनलेले ते तर मी पॅरेंट्स बरोबर नवीनच्या तिथे गेली होती तर मला आयडिया की ज्या दर्शन करायचं तर तुला मी चांगलेच दर्शन करावून देतो. पण दरवर्षी खंडोबाला जाता अजूनपर्यंत रेकॉर्ड आहे या वर्षी परत होईल काही काळजी करू लगभग कोशिश असते की म्हणजे 1 वर्षातून एकदा काढून इथे आल्याबरोबर मी जेव्हा तुमच्या घरात पाऊल टाकलं सगळ्यांनी एक जयघोष केला तो जयघोष काय केला होता हर हर महादेव आणि आता याची सांगता कार्यक्रमाची करत असताना आपण म्हणणार आहोत येळकोट येळकोट जय मल्हार या दोघांनाही शुभेच्छा देऊया या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण भेट. त्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.